एखादा सण आला की आपण पुरणपोळीच का बनवतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना. नमस्कार, मी तनुजा माळी. आज मकर संक्रांतीचा सण होता म्हणून सकाळी लवकर उठून फ्रेश झाले. तोपर्यंत मम्मीने इकडे पापड, भात, आमटी, पुरण आणि चपात्यांचं पीठ रेडी करून ठेवलं होतं. तिला छोटीशी हेल्प म्हणून पुरणपोळ्या लाटायला मी घेतल्या. याचा अर्थ असा नाही की मला पुरणपोळ्या बनवायची सगळी प्रोसेस येते. नाही, मला फक्त पोळ्या न फुटता लाटता येतात आणि जे येत नाही तेही लवकरच शिकेन. समोर दिसणारी ही पुरणाची पोळी मीच लाटली होती. आता सणाला पुरणपोळीचाच नैवेद्य का दाखवतात? पूर्वीच्या काळात लोक शेतीवर अवलंबून होते. हरभरा डाळ, गहू, गूळ हे पदार्थ सहज उपलब्ध असायचे. या पदार्थांपासून पौष्टिक, टिकाऊ आणि सणासाठी खास असा गोड पदार्थ म्हणून पुरणपोळीची निर्मिती झाली. पुरणपोळी फक्त पदार्थ नाही तर मराठी संस्कृतीची ओळख आहे. मम्मीशी गप्पा मारता मारता सगळ्या चपात्या लाटल्या आणि जेवायला बसले. जेवण वगैरे केलं आणि आधी रांगोळी काढायला गेले. एवढीशी रांगोळी काढायला मी जवळपास 1.5 तास लावला होता. हळदी कुंकूसाठीही एक रांगोळी काढली होती. आमच्या मम्मीला फोटो काढायची खूप आवड आहे म्हणून आवड जपता जपता तिचे फोटो काढून दिले. मी पण पटकन थोडस आवरून घेतलं. ब्लॅक ड्रेस घ्यायचा राहिला होता म्हणून मम्मीची साडीच नेसली. कशी दिसते हे कमेंट मध्ये सांगा. एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेतला, कारण त्यांच्या आशीर्वादापुढे काहीच नाहीये.